विनर मैच होगा, वरना कल रात रेगुलर्स मैच होंगे, रो में मैचेस होंगे। मैच की तरफ हम चलेंगे। चिरनेर घरेलू मैदान, घरेलू दर्शक, मैदान के चारों तरफ चिरनेर वासी मुझे नजर आ रहे हैं अपने इन भगवाधारी चिरनेर के बल्लेबाजों का खेल देखने के लिए। स्ट्राइकर एंड पर ऋषि, ये पहली गेंद नो बॉल डाली गई, अगली गेंद होगी फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो। देखिए क्रिकेट में ना आपको एक्स्ट्राज में यकीन मानिए, एक्स्ट्रा गेंदें करने से खुद को रोकना होगा, चाहे बॉलर किसी भी टीम का हो। मैं यही सूचना देना चाहूंगा, क्योंकि 30 गेंदें और वहां पे अगर आप एक्स्ट्रा डालोगे तो आपकी टीम संकट में जरूर होगी। 30 गेंदों में आपको अच्छा करना होता है जब फील्डिंग हो रही है। यह लगा, थर्ड मैन पर गेंद ट्रैवल हो रही है, आउटफील्ड काफी तेज है, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग, शॉट थर्ड मैन के ऊपर, सिंगल मिला, सिंगल से खाता खुला है बल्लेबाज ऋषि का, और उनका साथ दे रहे हैं जो अभी अभी स्ट्राइकर एंड पर पहुंचे हैं प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर विवेक अतनोलकर। बिल्कुल सही कहा था जयेश ने कि कर, यानी कि सरनेम के आखिरी कर बहुत ज्यादा है चिन्नेर में, और ये कर अब कुछ करेंगे, क्योंकि सचिन तेंदुलकर ने किया, अजित वाडेकर ने किया, संजय मांजरेकर ने किया भारतीय टीम के लिए, दिलीप वेंगसरकर सर ने किया, तो ये कर क्यों नहीं करेंगे, ये कर भी जरूर करेंगे। लेकिन एक अच्छी गेंद के साथ वापसी की गेंदबाज गणेश कामोडकर ने। सेलिब्रिटी पंकज ठाकुर यहां पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे। सेलिब्रिटी रील स्टार, लेकिन ये गेंद अंपायर का बट बॉल का इशारा, रन संख्या बढ़ती हुई 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 5 ओवर का ये मैच है। विवेक के पारी का होता हुआ यहाँ पर घरेलू मैदान, घरेलू टीम, घरेलू दर्शक और पहला विकेट। मैं राजेंद्र भगत साहब घरेलू कमेंटेटर की राय जानना चाहूंगा, क्या कहना चाहेंगे आप इस विपरीत परिस्थितियों में? क्या लगता है आपको चिन्नेर टीम को कौन संभाल पाएगा? हॅलो, सगळे खेळाडू खूप चांगले आहेत चिरनेर संघाचे आणि इन्फॉर्म संघ पण आहे सर, पण या लॉर्ड्समध्ये 3 चिरनेरचे संघ असल्या कारणाने थोडीशी खेळाडूंची ही कमी आहे. जरी वेग बाद जरा असला तरी बाकी सुद्धा चांगले खेळाडू आहेत. बघूया पुढे काय होतंय. तो राजेंद्र भगत सर ने विश्वास जताया कि हमारी मिडिल ऑर्डर अच्छी है। 3 टीमें इस श्रृंखला में खेल रही है चिरनेर की वजह, उस वजह से खिलाड़ियों चलिए मैच की तरफ हम चलेंगे। हॅलो, ड्रेस कोड नसल्या कारणानं 2 धावांची पॅनल्टी चिरनेर संघाला असेल, याची नोंद घ्या. कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. निश्चित रूप से देखिए चिन्नेर वासी, उनके ये टूर्नामेंट है मातोश्री के मैदान पर, सुशांत सागर स्मृति ट्रॉफी ऑर्गेनाइज बाय सुशांत पाटिल, सह कोषाध्यक्ष उरण विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी। लेकिन रूल्स सभी के लिए सेम है, रूल्स में ना तो कोई अपना है ना तो कोई पराया है। नजदीक टीम है चिन्नेर, लेकिन उनको भी पेनल्टी दी जा चुकी है, इससे अंदाजा लगाया जा सकता है बाकी टीमें ये हरकत ना करें। और यह जबरदस्त स्ट्रोक खेला गया फाइनल बाउंड्री के बाहर, 4 रन बल्लेबाज सर्वेश के बल्ले से।
₹99 में एक दर्शकों के लिए एक कूपन है। लकी ड्रॉ के जरिए आपको ढेर सारे इनाम मिल सकते हैं। पहला इनाम है स्कूटी ब्रांडेड, साथ साथ टेलीविजन सेट है, साइकिल है, कूलर है और एक खूबसूरत घड़ी आपको दी जाएगी। आप, मैं देख रहा हूं कई दर्शकों को अपना नसीब आजमा रहे हैं, तो लकी ड्रॉ में भी अपना नसीब जरूर आजमाइए। ₹99 मैच 100 की पत्ती। चलिए एक दिन बिरयानी मत खाइए, 100 की पत्ती का एक कूपन खरीदे और अपने नसीब को जानिए, पहचानिए कि आपका मुकद्दर आपका साथ दे रहा है, आपका नसीब आपका साथ दे रहा है। फिलहाल टीम का टोटल आ चुका है 7 रन। एक ओवर की समाप्ति के बाद महज 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चिरमेर संकट में जरूर है, लेकिन घरेलू मैदान पर यह टीम खेल रही है, तो कोई एक बंदा चलता है तो भी 50-55 रन। दीप पाटिल है नए गेंदबाज। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं मैच 7। दीप पाटिल रिवर्स दागने की कोशिश की थी, दुधारी तलवार रही है, लगी तो आबाद वरना बर्बाद। माइक मध्ये आवाज जातो सर। और ये देखिए गेंद जा रही है थर्ड मैन ऑन पॉइंट के बीच में से 4 रन। धीरे धीरे ही सही, लेकिन चिन्नेर टीम एक अच्छी पोजीशन में आने की कोशिश कर रही है। दीजिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है। चिन्नेर संकट में जरूर है, देखिए संकट में ये टीम जरूर है, लेकिन इस टीम के लिए रन बनाने की कोशिश जारी रहनी चाहिए। देखिए जारी रहेगी रन बनाने की कोशिश तो रन बनेंगे। 50-55 तो घरेलू मैदान पर यह टीम अच्छा गेंदबाजी भी कर सकती हैं, लेकिन एक उद्देश्य होना चाहिए। किन खिलाड़ियों के बूते पर हमने इस प्रतियोगिता में टीम का सहभाग लिया है, लेकिन यहां पर एक बेहतरीन छक्का आता हुआ। ऋषिकेश एक आक्रामक खिलाड़ी है, उतने ही अच्छे खिलाड़ी है कि ये रनों को बना सकते हैं। वन मैन आर्मी जिसे हम कहते हैं, लड़ सकते हैं, ये संघर्ष कर सकते हैं। और इन्होंने अगर संघर्ष अपना जारी रखा तो जो मैं बात कर रहा हूं 50-55 की, वो रन आसानी से बनते हुए नजर आएंगे। लेकिन एक छक्का, उसके बाद एक आसान सा कैच और इसी के साथ ऋषिकेश के पारी का अंत। थँक्यू. फलंदाज महत्वाचा बाद झाला. तत्पूर्वी सुशांत सागर ट्रॉफीसाठी शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सचिव, एक नामवंत निवेदक समालोचक सुनीलजी वर्तकसर यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने स्वागत करतोय. प्रवीण दोगाडे सर. देखिए शुभकामनाएं तो हर इंसान देता है अपनी पसंदीदा टीम को, लेकिन उस पसंदीदा टीम को भी अपने चाहने वालों के हिसाब से खेलना होगा। जो चाहने वाले उन्हें शुभकामनाएं दे रहे हैं, वो चाहते हैं कि ये टीम अच्छा खेले, जीते। फिलहाल रन बने हैं 17 रन। नए बल्लेबाज राकेश मुंडेकर। इस ओवर की आखिरी गेंद
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये व्हाइट बॉल तो आ चुका है, लेकिन उसके बाद ये चौवा आता हुआ व्हाइट बॉल का पंजा, और इस व्हाइट बॉल के पंजे के तहत हालत सुधरी है चिरनेर की। टीम का टोटल बना है 22 रन। ओवर नंबर चल रहा है दूसरा। मैच की तरफ हम चलेंगे धीरे धीरे। देखिए चिरनेर एक अच्छी पोजीशन पे जा रही है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये अच्छी गेंद। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। 2 ओवर की खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 22 रन। 11 की औसत से ये रन आ चुके हैं। राजेंद्र भगत सर, नक्की काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन होईल. उरण नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष आणि 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश बालदी साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय आदरणीय सन्माननीय रवी भोईर साहेबांचं हे शुभागमन या कार्यक्रमाप्रसंगी होईल. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण या 4 रजनीमध्ये पाहत असताय. त्याप्रमाणे अनेक मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहत असतात. सन्माननीय अशोकजी चव्हाण मनसे कार्यकर्ते नवी मुंबई, सन्माननीय गणेशजी पाटील नेरूळ पूर्व शहर शाखा अध्यक्ष, सन्माननीय पुनीतजी राठोड आणि सन्माननीय मयूरजी नळावडे शाखा प्रमुख नेरूळ, या सर्व मान्यवरांचं शुभागमन झालं. प्रथमतः या सर्व मंडळींचं आम्ही सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत करतोय. तो बंटी कामोटकर ओवर नंबर तीसरा लेकर आए हैं। 21 रन 22 रन बने हैं प्रति ओवर 11 के औसत से। शुरुआती 2 ओवर में भगवादारी चिन्नेर के लिए, लेकिन यह ऊंचा खेला है, गेंद हवा में, लेकिन आर पार स्टेडियम बार लंबा सिक्सर। चिरनेर में प्लेइंग 11 बनाना उनके कप्तान के लिए परेशानी थी। खिलाड़ी कम थे और ऐसे में इस सर्वेश नारंगीकर को मौका दिया पहली बार, और उन्होंने टीम की नैया को जो बीच मझधार में फंसी हुई है उससे बाहर निकालने की कोशिश उनके द्वारा जारी है। षटकरांची अतुपाय चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सर्वेच्या बॅटमध्ये आणखी एक आलाय चौकार, आणि चौकारानं खऱ्या अर्थानं मान्यवरांचं स्वागत या निमित्तानं केलं जाईल. अनेक मान्यवरांची मांदियाळ सन्माननीय एकच वादा आपल्या सर्वांचा लाडका रवी दादा, ज्यांचं गाणं एक फेमस झालं, असे उरण नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष आणि सन्माननीय 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ज्यांना मानलं जातं. उरण नगरीचा विकास ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं साकारला जातो तो उपनगराध्यक्ष सन्माननीय रवीशर भोईर साहेब, त्यांच्या समवेत आजचे बर्डेबॉय सन्माननीय सूरजजी म्हात्रे, सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब, सन्माननीय सुशांतजी पाटील साहेब, या सर्व मंडळींचं फटाक्यांच्या आतषबाजीने खऱ्या अर्थानं या व्यासपीठाकडे आगमन होते. सन्माननीय शैलेशजी गावंड, ग्राम सुधारणा मंडळ बोरखाडचे अध्यक्ष, या साऱ्या मंडळींचं आगमन झालं. मनपूर्वक प्रथमतः सुशांत पाटील आयोजित स्वर्गीय सुशांत सागर ट्रॉफीमध्ये प्रथमतः या साऱ्या मंडळींचं आम्ही करतोय. शब्द सुमनांकडे सुमनानं स्वागत, आणि पुन्हा एकदा प्रवीण दुगाडेंकडे जाऊया. हाँ शुक्रिया। क्रीज में पैर है कि नहीं, या पॉपिंग क्रीज छोड़ के स्ट्रोक खेला गया है। बाउंड्री है ये, बाउंड्री है ये। रिव्यू लिया था किसने? अंपायर रिव्यू था, ये अंपायर रिव्यू था। तो इन 4 रनों के साथ देखिए सर्वेश नारंगीकर क्या बल्लेबाजी हो रही है। भारतीय जनता पार्टी और प्रभु श्री राम, इनका भगवा वातावरण यहाँ पर तैयार किया जा चुका है। हमारे उरण उपनगराध्यक्ष रवि भोई साहब यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। गेंद थोड़ी देर हवा में थी और 1 रन यहाँ पर जरूर मिला। 1980 के दशक में हमारे भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा, और जब पहले बार शपथ ग्रहण किया था देवेंद्र फडणवीस साहब ने मुख्यमंत्री पद का, तो अरब समंदर में हमें कमल के कटआउट्स नजर आए थे। तो समंदर में कमल खिला
उस वक्त कहा था अटल बिहारी वाजपेयी साहब ने जब दो सांसद उनके पास थे 1980 के दशक में। आज हम देख रहे हैं रवि भोईर जैसे नेता, उप महापौर, उरण नगर परिषद, ये नेता अगर हो तो गांव गांव, गली गली, हर शहर कवल खिलने में देर नहीं लगेगी। फिलहाल यहां पर रन खिलते हुए चिरनेर के लिए टीम का टोटल 34 रन, लेकिन अंपायर का इशारा वाइड, 35 पे आता हुआ टोटल। अरे भाई, आप नजरअंदाज कर रहे थे सर्वेश को, आप नजरअंदाज कर रहे थे स्ट्राइकर एंड के बल्लेबाज राकेश मुंडेकर को, लेकिन ये रन बना रहे हैं सर्वेश नारंगी का, खास तौर से जिन्होंने इस डूबती हुई नैया को, बीच मझधार में फंसी हुई नैया को एक मांझा बनकर किनारे पर लेकर आने की मन में ठान ली है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये देखिए गुस्सा हो रहा है विकेट कीपर अंकेश कामोडकर। मोठी सुई के विकेट कीपर थोड़े से नाराज हो रहे हैं, लेकिन देखिए 24 लाइव के जरिए पूरा विश्व देख रहा है, टेनिस विश्व देख रहा है, और ऐसे में आपके खिलाड़ी के ऊपर आपको इतना नाराज नहीं होना है। ये अच्छी गेंद डाली गई, रन आउट का खतरा, एक रन जरूर मिला और एक ही मिलेगा, और इस एक रन से ओवर नंबर तीसरे में रन बन रहे हैं 37 रन। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। जितना ज्यादा सर्वेश रहेंगे ना स्ट्राइकर एंड पर, उतने ज्यादा रन बनेंगे भगवाधारी चिरनेर के, क्योंकि गेंद इन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है, वेल सेट है, और एक सेट बल्लेबाज को क्रिकेट की परिभाषा में यह कहा जाता है कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक में रहने का मौका देना चाहिए। भगवाधारी चिरनेर गुस्सा सेहत के लिए हानिकारक होता है, हमेशा मैं कहता हूं, लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ओवर नंबर 4 लेकर आए हैं दीप पाटिल। इसके बाद विनर वर्सेस विनर मैच होगा। जीतने पहले दौर में जीती थी शशिकांत स्पोर्ट्स दिगोड़े, और यहां से जीतने वाली टीम, उनके बीच मैच होगा। ये बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, लेकिन बल्लेबाज को कोई तोड़ निकालना होगा। कल हार्दिक पांडे आए थे, ऐसी गेंद उनके खिलाफ डाली गई थी, उन्होंने मैच अपर कट खेला, देखा भी नहीं गेंद की तरफ, और गेंद गई नो लुक शॉट, सीधा थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। तो ऐसा कुछ करना होगा सर्वेश को, बड़े बड़े शॉट्स लगाने की कोशिश की जा रही है, लेकिन लगातार 2 डॉट गेंदें आ चुकी है, और इस खेल की परिभाषा है दोस्तों, डॉट गेंद डाले वो नायक, खेले वो खलनायक, क्योंकि इस खेल में डॉट गेंद खेलना मना है। इस खेल में आप डॉट गेंद नहीं खेल सकते। 30 गेंदें महज आपको मिलती है मौका बल्लेबाजी करने के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश, तीसरी गेंद थी इस ओवर की जहां पे सिंगल आया। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा दीप पाटिल द्वारा पेश हो रहा है। ग्रीष्मा 11 मोठी सुई। हाँ, इसके बाद का मैच होगा 3 ओवर का विनर वर्सेस विनर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, 1 रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन गेंद गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, मिसफील्ड के कारण मिलेंगे 4। क्या होगा चिन्नेर का बेड़ा पार। डीजे
दादा भोयल, जनता के दिलों में बसने वाला ये नेतृत्व जो अब इस वक्त हमारे मंच के ऊपर है, लेकिन फिलहाल एक डॉट गेंद आई, बाउंड्री जरूर आई है इस ओवर में, लेकिन डॉट गेंदों की परसेंटेज भी बहुत ज्यादा है। हमारे राजेंद्र भगत साहब थोड़े बल्लेबाजों के ऊपर नाराज है इस ओवर में, होंगे ही, क्योंकि गांव की टीम खेल रही है, वो भी इंसान है, मैं भी इंसान हूं। जब गांव की टीम खेलती है, किसी भी इंसान को यह लगता है कि वो रन बनाए। मार तू मार, लेकिन वजन 80 किलो और शॉट में 80 किलो जैसी ताकत मुझे नजर नहीं आ रही है, और इसी के साथ ही आउट। टूर्नामेंट है यह स्वर्गीय सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2026 संस्करण तीसरा, ऑर्गेनाइज बाय सुशांत पाटिल, सह कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा क्षेत्र। लेकिन ये देखिए, इस ग्राउंड की मैं कई यादें लेकर जाऊंगा, लेकिन मरते दम तक आपका जो पैर फ्रैक्चर हुआ है इसी ग्राउंड के ऊपर, उसको मैं नहीं भूल पाऊंगा। टीम का टोटल 42 रन बन चुके हैं। ओवर नंबर 4 खत्म हो चुका है। स्कोरर काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, बातें कर रहे हैं हमसे कि 4 ओवर में 42 रन हो चुके हैं। भगवाधारी चिरनेर, हाँ जूनियर नहीं मैं कहूंगा, कांचन पालकर की छवि मैं कहूंगा, क्योंकि आजकल कोई सीनियर कोई जूनियर नहीं होता। क्योंकि ऐसा लगा था मैं सचिन तेंदुलकर के बाद कौन, तो विराट कोहली ने उसका जवाब दिया। तो विराट कोहली के बाद भी आने वाले दिनों में कई खिलाड़ी ऐसा जवाब देंगे भारतीय टीम की तरफ से। कामोटकर, प्रवीण कामोटकर, मैं प्रवीण दुगाड़े, दोनों का जादू इस गेंदबाज को दिखाना होगा इस नाम का। फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे। 42 रन बन चुके हैं। स्लॉग ओवर है ये, डेथ ओवर। ये व्हाइट बॉल करार दिया जा चुका है एम्पायर जयेश द्वारा। यकीन मानिए नॉन स्ट्राइकर एंड पर जो स्वप्निल है, उनके नाम रिकॉर्ड है 6 गेंदों में 6 छक्के। ये लगातार दूसरी व्हाइट बॉल। देखिए इस आखिरी ओवर में रन बनाने होंगे, 60 तक जाना होगा। रन बने हैं फिलहाल 44, 15-16 रन लेकर अगर आते हैं तो 60 मेरे ख्याल से अच्छा टोटल है इस ग्राउंड के ऊपर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है। शांत सा वातावरण है, घरेलू मैदान पर घरेलू टीम खेल रही है, तो भाई 24 छक्के आना चाहिए। राम लखन में लखन ने कहा था 1-2 का 4, इस बल्लेबाज को भी 1-2 का 4 आना चाहिए करना। एक गेंद पर बाउंड्री आती है तो 4, छक्का आता है तो 6, और ये देखिए जैसे मैंने कहा इन्होंने छक्का लगाया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी सिक्सर ठोक। जबरदस्त है भाई, उमरोली के डीजे मास्टर जबरदस्त गाने बजा रहे हैं, जबरदस्त माइक्रोफोन सिस्टम है, आवाज निकालनी नहीं पड़ रही है, अपने आप जा रही है लोगों तक। ये अंपायर क्या इशारा आपका? नो बॉल, ये फ्रंट फुट नो बॉल है शायद। अगली गेंद होगी फ्रेत, सर्वेश के लिए फ्री हिट, जिसका मतलब यह है जैसा चाहे वैसा मारो। 12 गेंदों में 22 रनों की एक शानदार इनिंग। बीच मझदार में फंसी हुई नैया को उन्होंने किनारे पर लेकर आने की उनकी जो कोशिश थी कारगर, लेकिन ब्रेथ के इस गेंद को गेंदबाज ने काफी अच्छी तरीके से डाला। यॉर्कर लेंथ जिसे खोद नहीं पाए सर्वेश, जिसकी वजह से सिंगल मिला। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 52। आखिरी 3 गेंदें बची है
6 छक्के लगाने का रिकॉर्ड जिनके नाम दर्ज है वो 3 में 3 छक्के लगाएंगे, 3 में 2 लगाएंगे या 3 में 1 लगाएंगे या कुछ भी नहीं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है लॉन्ग आपके बीच में से गेंद ट्रैवल होती हुई दर्शकों की तालियों की गूंज, इसका मतलब गेंद गई सीमा पार 4। 60 रन बनने चाहिए, 60 रन एक फाइटिंग टोटल है इस ग्राउंड के ऊपर, क्योंकि पिछले मैच में हमने देखा 72 रन जब बनाए थे दिघोड़ी टीम ने, 73 का लक्ष्य था केड़वनी टीम के सामने। हरेश के आउट होने के बाद वो शायद 60 के करीब भी नहीं आई थी, 61 बनाए थे, लेकिन आखिरी जो गेंदें डाली थी गेंदबाज ने वो कहीं कोई व्हाइट बॉल ना गिरे, कहीं कोई नो बॉल ना गिरे इस मंशा से, वरना वो 60 भी नहीं होते, यकीन मानिए। और ये जबरदस्त नारंगी गर्ल, तू तो छा गया यार। स्वप्निल मात्रे ने यह छक्का लगाया जिनके ऊपर 6 छक्के लगाने का रिकॉर्ड था, लेकिन क्या छक्का लगाया आखिरी क्षणों में। टीम का टोटल 62 जीत के लिए 63 रनों की जरूरत, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे जयेश भोसले सर। थँक्यू प्रवीण दुगाडे सर। तत्पूर्वी काही क्षणामध्ये आपण सन्मानाकडे वळतोय। अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्या मान्यवरांचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। लाख मोलाच्या जनतेचा ज्यांच्यावर जीव आहे असे रवी दादा, ज्यांचं गीत हे अतिशय सुंदरसं गीत आपल्याला पाहायला मिळालं, ते गीताला पात्र असणारे जे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं उरण नगरीचं नगराध्यक्षपद ज्यानं स्वीकारलं होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं उरणचा विकास ज्यानं साधला, आणि आज भारतीय जनता पार्टीचं तालुका प्रमुख हे पद निभावत असताना प्रत्येक तळागाळामध्ये प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आणि अडीअडचणींमध्ये ज्यांचा खूप मोठा सहभाग राहिला आहे। 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश बालदी साहेबांच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, असे दमदार व्यक्तिमत्व आणि सध्याच्या घडीला नवनिर्वाचित उरण नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय रवीशर भोईर साहेबांचा सन्मान या निमित्तानं केला जाईल। मी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे। भारतीय जनता पार्टीचं दमदार नेतृत्व उरण नगरीचे उपनगराध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत आणि उरण तालुका भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद स्वीकारत असताना खूप चांगलं कार्य ज्यानं पक्षासाठी केलं, असे रविदादा, लाख मोलाच्या जनतेचा ज्यांच्यावर जीव आहे असे रविदादांचा सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सुशांत दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय। सुशांत दादा ट्रॉफीचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि प्रभू रामचंद्रांची छबी असणारा एक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय रविदादा भोईर साहेबांचं या निमित्तानं सन्मान होतं। एक दमदार व्यक्तिमत्व, उपनगराध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत त्यांच्या समेत चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थानं उमेदवार वाटेला जरी पराभव आला असला तर त्या पराभवाने न डगमगता त्याच ध्येयाने, त्याच निष्ठेने आणि त्याच इमानदारीने काम करणाऱ्या सन्माननीय देवेंजी पाटील साहेबांचा सन्मान होतो। चिरनेर जिल्हा परिषद घरातून निसटता पराभव झाल्यानंतर न खचता, पराभवाने न डगमगता पुन्हा एकदा त्याच ध्येयाने काम करणारा, व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप असणारा सन्माननीय देवेंजी पाटील यांचा सन्मान होतो। या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी उरणचे युवा मोर्चा अध्यक्ष तथा ग्राम सुधारणा मंडळ बोरखाडचे अध्यक्ष शैलेशजी गावण साहेबांना विनंती करेन की आपलाही सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे। सन्माननीय शैलेशजी गावण, युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि ग्राम सुधारणा मंडळ बोरखाड या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी गावण साहेबांच्या आयोजकांच्या वतीनं सन्मान होतोय। मी त्यानंतर विनंती करेन सन्माननीय सूरजजी माते, जे आज त्यांचा वाढदिवस सोहळा ग्रुप ग्रामपंचायत विंदणे या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि महेश बालदी साहेबांच्या ताफ्यातील एक निष्ठावंत व्यक्तिमत्व, त्यांचा वाढदिवस या निमित्तानं या व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेलिब्रेट केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला साईस एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सन्माननीय सूरज शरद मात्रे तथा बोरखा ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष आणि बीजेपी युवा नेते अतुल मनोज ठाकूर यांच्या वतीने मालिका बेलसाठी जी आकर्षक ब्रँडेड गाडी आहे स्कूटी, ती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे। मनपूर्वक या दोन्ही मंडळींचं
आम्ही या निमित्तानं आभार मानतोय आणि वाढदिवस साजरा होतोय या व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रविदादा भोईर उपनगराध्यक्ष उरण नगर परिषद तथा सर्व बीजेपीचे मंडळी मान्यवर आणि अनेक गावागावातील हे सर्व नेते मंडळी जे पक्षासाठी खूप सारी मेहनत घेत असतात आणि आपल्या पक्षाच्या बळकटीसाठी प्रामाणिक कार्य करणारे दिसतात असे सर्व व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आपले लाडके नेतृत्व सूरजदादा म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत विंदणे या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बिनविरोध ज्यांचं निवड झाली आणि येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये विंदणे विभागाचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहतो असे सूरज शरद म्हात्रे यांचा वाढदिवस या निमित्ताने या व्यासपीठावर साजरा होतो. 2 मिनिटं फक्त बॅच थांबवायची 2 मिनिटं फक्त. सूरज शरद म्हात्रे साहेबांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतोय आणि त्यांचा वाढदिवस या स्पर्धेचं औचित्य हे सालाबाद प्रमाण असतं. स्वर्गीय सुशांत आणि सागर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुशांत पाटील आयोजित ही स्पर्धा. पूर्वक शुभेच्छा खऱ्या अर्थानं सूरजजी म्हात्रे साहेबांना. सन्माननीय देवेंद्र पाटील साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 11,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. मनाच्या अंतकरणापासून सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निसट्टा पराभव झालाय, मात्र न डगमगता पुन्हा एकदा त्याच ध्येयानं आणि त्याच ईर्षेनं काम करणारा हा तरुण नेता पाहायला मिळतोय. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय अशोकजी चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे ज्यांचं ब्रीदवाक्य अशा अशोकजी चव्हाण साहेबांचा सन्मान केले. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय गणेशजी पाटील नेरूर पूर्व शाखा अध्यक्ष. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे या सामन्यामध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे बॅटर निनाद भोईर आणि त्याच्या साथीला अंकेश कामोटकर. निनाद भोईर रिश्मा एंटरप्राइजेस या टीमला लीड करत असताना 5 गाव प्रीमियर लीग मध्ये ज्याने कर्दर संघाला सुपर 4 मध्ये घेऊन गेलाय आणि दर्जेदार बॅटिंगसाठी जाणला जाणारा आघाडीचा अवलिया स्ट्रायकर एंडला आहे. तर एका बाजूला 3 बाईक ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू, तर गोलंदाजी मार्क मध्ये विवेक हतनोलकर. ऋषी आलाय ऋषी हतनोलकर. पहिल्याच बॉलवरती हाकला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल. त्यावरती आला हा चौकार. यस अंपायर ऋषी नारंगीकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला पाहायला मिळाला. नो बॉल आणि त्यावरती चौकार. लक्ष या सामन्यामध्ये 63 धावसंख्येचा आहे आणि सुरुवात दमदार झाली आहे. दमदार, शानदार आणि दर्जेदार. आदरणीय मयूर शेठ पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणून या ग्रीष्मा एंटरप्राइजेस या टीमकडे पाहिलं जातं. ग्रीष्मा 11 ACC मोडीजुई
खोलात टाकला होता, फ्री हिटचा बॉल, क्षेत्ररक्षक तैनात. ही अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने असंच म्हणावं लागेल, कारण धाव आलेली नाहीये. मोठी झी असं गाव आहे ज्या गावामध्ये 2000 पेक्षा जास्तीची घरं आहेत. हे गाव म्हटल्यानंतर एकीचं बळ म्हणून ज्या गावाकडे सातत्याने पाहिलं जातं. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. इथून मात्र क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं गेलं होतं. सिंगल येथे एकंदरीत 6 बनलेल्या बाला मिळाल्यात. गावाचं वैशिष्ट्य अनेक आहेत. खरं तर मोठी जुई एकाच गावामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा उरण तालुक्यातल्या आयोजित केल्या जातात. तालुकाच नव्हे, जिल्ह्यातील सर्वाधिक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. जवळपास 6 ते 7 पाडे या गावामध्ये आहेत. सातत्याने एकीचं बळ या गावाला पाहिलं जातं आणि आज या गावाची ओळख म्हणून बनलेला, या गावाची रन मशीन, स्ट्रायकर एंडला अंकिश कामोटकर. पुढचा बॉल खोलातला होता, ऑन साईडला केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी होईल तद्वर घेतली जाणारी केवळ एक सिंगल इथून पाहायला मिळते आहे. भगवाधारी चिरनेर टीम पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली आहे. 2 धावांच्या पेनल्टीने टीम खेळते. अर्थात 63 मधल्या या 2 पेनल्टी कमी केल्या तर 61चं टार्गेट होणार आहे आणि त्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. या षटकामध्ये कमी केल्या जाणार नाहीत तर या धावांमध्ये ऍड होतील. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. चांगला टप्पा, सुवर्ण मध्य सापडलाय असंच म्हणावं लागणार आहे. अचूकता, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण ऋषी नारंगीकडे चांगलं आहे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. सुशांत दादा पाटील साहेब यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल लोअर फुल टोल वसूल केला आणि पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रन चेस मध्ये हा खेळाडू नेहमीच तिखट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. ज्या ज्या वेळेला अडचणी संकट येतात ना, संघाचा क्रायसिस मॅन म्हणून निनाद भोईरकडे पाहिलं जातं आणि तो बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून, रन सातत्याने गोळा करतोय. एक गाव आणि एका गावामधील कमीत कमी 20 ते 22 समालोचक ज्या गावाने दिले तेच मोठी जुई गाव. खरं तर यादी काढायची झाली तर सर्वाधिक जास्त समालोचक आहेत. खरं तर मग नेतेजी पंडित सर असतील, आमचे प्रियाल पाटील असतील, प्रियेश पाटील असतील, किंवा अक्षय गावण असेल, पप्पन असेल, मोठी नावं आहेत. सातत्याने ही यादी माझ्यापर्यंत कमी राहील. यावेळेचा बॉल हा पंपूल आणखी एक बॉल झालाय गोल. रन्स मिळती त्या 6. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. निनाद भोईरच्या बॅटमधून केलाय वार, ठोकलाय षटकार. या षटकामध्ये धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या तब्बल 19 धावा धावलकावरती आहेत. हॅलो, मी तत्पूर्वी सन्माननीय अशोकजी चव्हाण साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारता साहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी विभागातील दमदार व्यक्तिमत्व आहे अशोकजी चव्हाण तथा गणेशजी पाटील, पुनीतजी राठोड आणि मयूर नलावळे या सर्व मंडळीला विनंती करेन की सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आपल्या चौघांचा आपण सन्मान निमित्तानं स्वीकारायचा. आपण बेरात बेर काढून या स्पर्धेला आलात त्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. सन्माननीय अशोकजी चव्हाण, गणेशजी पाटील, पुनीतजी राठोड आणि मयूरजी नलावळे. मोठीजी संघ मंडळाचे खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर असतील, श्रेयस पाटील, प्रियाल पाटील, पपन पाटील, अनेक सारे असे समालोचक या भूमीमध्ये आहेत. त्यांच्या भूमीतील हा संघ आहे. 19 धावा धावलकावरती बनल्या. 2 धावांची जी मागील पूर्वार्धामध्ये पेनल्टी होती ती ऍड झाली. 21 झाल्यात टोटल मध्ये. मोठी जुईकर आम्ही आपलं लक्ष वेधू. 2 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत त्या ऍड झालेल्या आहेत. 21 धावा धावलकावर. यात आता विवेक अत्नोलकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. विवेक अत्नोलकरला आपण बाद गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये काय दमदार प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं.
संघासाठी सातत्याने धावा रोखणं आणि धावा बनवणं हे त्याने भूमिकेला नेहमीच न्याय दिलेला आहे. बॅटिंगही करतो आणि विथ द बॉल परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिलाय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन अपॉर्च्युनिटी मिस केलेली नाही आहे. अंकेश कामोटकर ला इथे बाद केला पहिल्याच बॉलवरती. अंकेश कामोटकरला परवाच्या दिवशी पालीच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली, परंतु संघाच्या पुरस्कर्त्याला त्याने डेडिकेट केली. तिसरी बाईक त्याच्या आयुष्यामधली त्याने कमवलेली पाहायला मिळाली होती आणि एक दमदार असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे. 16 स्पर्धा नंबर कमवलेत यावर्षी मोठी जी टीमने 16 स्पर्धा गाजवल्यात आणि सातत्याने चांगलं प्रदर्शन ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. नवीन बॅटर दीप पाटील आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर विथ द बॉल परफॉर्मन्स चांगला राहिला. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. या अगदी 2 षटक हाताळले होते. पहिल्या षटकामध्ये 15 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 5 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. अर्थात 2 विकेट 20 धावा खर्च करणारा गोलंदाज आणि त्यात एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती मैदान गाजवणं काय असतं हे या दीप पाटीलने दाखवून दिलंय. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. त्याला बॅटिंग करावी लागणार आहे कारण विवेक हतनोलकर हे कोड आहे जे अद्याप न सोडवलेलं पाहायला मिळालंय. कारण सातत्याने त्याने ज्या ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आलाय त्या वेळेला विकेट मिळवून दिला त्याने. रकाने नेहमीच भरतो. पुढचा बॉल विवेक. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर फास्ट अँड फ्युरियस वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सुरुवातीला ज्यावेळेला विवेक टॉससाठी आला टीम मध्ये खूप साऱ्या उलथापालथी झाल्या. खेळाडू अवेलेबल राहिले नाहीत, परंतु हा खेळाडू डगमगत नाही. बिकट परिस्थिती ज्या ज्या वेळेला उद्भवते ना तो नेहमीच. यावेळेचा बॉल उंच गेला. आणखीन एक झेल बनेल. क्षेत्ररक्षक ऋषी चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल आल्या पावली बाहेर निघालाय. केवायसी ही करू दिले नाहीये विवेकने. दीप पाटील होतोय शून्यावरती बाद. 0 घेऊन आला, 0 घेऊन चाललाय. खरं तर मालिकेभरासाठी जी काही रन्स आहेत त्याची माहिती आत्ताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा या ज्या धावा आहेत ना ज्या एका दिवसामध्ये होणार आहे, जेवढे सामने आहेत तेवढेच काउंट केले जाणार आहेत. खरं तर दिघाटी संघ उद्या खेळणार आहे. आमचे सीएचे बांधव आणि तथा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर गुरुदासजी आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुनरत्ने अर्थात एक उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. हे गाव जे आहे ना पनवेल आणि उरण तालुक्याच्या वेशीवरतीच आहे. जवळपास 1 किलोमीटर पुढे गेलं तर दिघाटी येतं. धाफलकावरती एकंदरीत बनलेला पाला मिळाला ते 22 आहेत, 21 आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने फ्री होम डिलिव्हरी होती. आल्या आल्या पहिला बॉल फेस करत असताना निमिष भोपीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघाच्या दरम्यान चांगले क्रिकेट त्यांनीही केलेलं पाहायला मिळालंय. जिथे मात्र डॉट बॉल आलेत. पहिले 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. विकेट महत्वाच्या होत्या आणि ते मिळवून दिल्या. सातत्याने चांगली गोलंदाजी होते. विवेकचा हा बॉल आणखीन एक ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये ऋषी तैनात आहे. बाउंड्री रायडर्स चांगलं कामकाज होत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. हिंदीची धगधगती तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तथा आज पुन्हा एकदा उरण नगरीमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकता आहात. सिंगल आली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडतीये. 22 धावा धावफलकावरती बनल्यात. खरं तर या षटकातील शेवटचा बॉल आहे. 2 विकेट देखील विवेकने प्राप्त केलेल्या आहेत. यावेळेचा बॉल टप्प्यात आला. कार्यक्रम केलाय लांब 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 वरचा
षटकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 28 बनलेले आहेत. येणारे 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे 37 धावसंख्येची. मोठी जी गाव अर्थात कलाकारांचं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. आमचे प्रवीणजी घासे साहेब असतील, सातत्याने त्यांचं आयोजन असेल. महेश पाटील साहेब थोड्याच दिवसापूर्वी ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक आपण पाहिली. आणखीन काही दिवसावरती आणखीन एक स्पर्धा याच गावामध्ये 35 ची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 35 ची गरज. खरं तर या गोष्टीची चर्चा निश्चित होईल. खरं येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळणार आहेत. प्रशांत दादा पाटील चषक 2026 आपल्या भेटीला येत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. RT भोईर आणि तथा HB पाटील फॅन्स क्लबने आयोजित केलेली. मोठी जुई हे या उरण तालुक्यातील आणि रायगडातील असं गाव आहे ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त क्लब्स आहेत. किंबहुना अगदी आपण पाहिलं ग्रुप्स आहेत. अगदी ही पाहायला मिळाले. अनेक संघही या गावामध्ये आहेत. चला थोडी घाई होत आहेत. बॉलची चाचपणी करण्यात येत आहे. निनाद भोईर अनेक वेळेला शांत स्वभावाचा असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. राजेंद्र सर कधी कधी असं वाटतं ना की तो कोणाला ओरडतो की नाही ही एक मोठ्या चिंतेची बाब आहे. परंतु बॅटिंग करताना बॉलर वरती असे हल्ले त्याने चढवलेत की लांब लचक षटकार मारण्याची क्षमता त्याने दाखवून दिलेली आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती 28 आहेत. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. अक्कादेवीच्या आशीर्वादाने हे गाव आणि हे संघ सातत्याने आपण खेळताना पाहायला मिळालेला आहे. ऋषी गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. आयोजनामध्ये मग आमचे राहुलजी मोकल यांना आपण पाहतो. श्रेयसजी मात्रे असतील, संकेत मात्रे, विकी घोडके असतील, शुभम मुंबईकर, शुभम मात्रे असतील, मनीष मोकल, सारंग मात्रे, ऋषी नारंगीकर, जयेश मोकल, श्रेयस गायकर, विवेक हतनोलकर, आदित्य पाटील, संचित मात्रे, सुजल पाटील. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. घंटों का काम मिनटों में, कसं झटपट पटापट. निमिष भोपी आणि सनी भोपी हे दोनों भाई आहेत ना. दो भाई दोनों तबाई. एक चांगली बॅटिंग करतोय. षटकार आला होता समोरच्या बाजूला. हा खुला टाकला उजव्या एसीच्या बाहेर. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. महेश निचिंदे असतील, प्रिन्स फुंडेकर, राज ठाकूर, अक्षय मात्रे, सार्थक नारंगीकर, स्वराज मात्रे आणि संपूर्ण त्यांचे सहयोगी चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालेत. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला होता. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो वेगाने. सिंगल मिळाली. केवळ एकेरी धाव निघाला होता. इथे धाव घेण्यासाठी निमिष भोपीला आपण पाहतो वेगाने पुढेच असावला. बॅटिंग मध्ये इम्पॅक्ट तितकासा टाकू शकला नाही तो अर्थात अंकेश कामोटकर. 2 चेंडूमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. दीप पाटील 2 बॉल 0 वरती तो बाद झाला. शिकार राहिले होते विवेक हतनोलकरचे. खरं तर विवेक 2 षटक हाताळेल असं प्रत्येकाला भासत होतं. परंतु त्याच वेळेला ऋषीला 2 षटक देण्यात आली आहेत. दुसरे षटक तो हाताळतोय. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये निनाद भोईर. वादळ आहे, घुंगावत आहे. 3 बॉल 3 षटकार त्याने ठोठावलेत. सातत्याने चांगले स्ट्रोक त्याने खेळलेत. आडवा बाटने ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. हा आला चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये निनाद भोईर, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. बॅटिंग चांगली करतोय.
मोठी जुईकर आज मोठ्या संख्येने आल्यात आणि असंच नाही, मोठी जुई गावाला सर्वाधिक मोठं गाव म्हणून म्हटलं जातं. मोठी जुईकर किती आल्यात संख्येने आपण पाहूयात का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मोठी जुईकर कमी आल्यात वाटतं. बोला गणपती बाप्पा. चौकार आला होता मागील बॉलवरती. संघाची धावसंख्या 39. यावेळेचा बॉल फटका फसलाय. ही कॅच नाही तरी मॅच आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निनाद भोईर इथं होतोय महत्वाचा बाडरबाद. बोला जय. चला, महागुरूंचाही आवाज तुम्ही ऐकला. MD गडगे यांचा आवाज आहे. खरं तर ज्यांनी झेल टिपला त्यांच्या पिताश्रींनी संपूर्ण एक एक काळ गाजवलेला आहे. काळ गाजवल्यानंतर मला आजच्या दिवसाची पुन्हा एकदा या गावाची आठवण झाली. खरं तर पाचगाव प्रीमियर लीग मध्ये 184 पॉईंटने जवळपास साहिल चव्हाणने बाईक आपल्या नावावरती केलेलीच आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही स्वप्नील मात्रेंना महाराष्ट्र केक्सचे सर्वेसर्वा यांना बॅटिंग करताना पाहिलं होतं का. बॅटिंग केली होती त्यांनी पाचगाव प्रीमियर लीग मध्ये देखील आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये स्वप्नील मात्रेंनी एक षटकार एक चौकार ठोकला होता. धावफलकावरती धावा बनलेल्या ते एकंदरीत 39. नवीन बॅटर जितेश भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये होतोय. मोठी जुई प्रीमियर लीग मधील 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत आणि तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ही षटकार खेचण्यामध्ये पटाईत आहे. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज आहे. रन्स मिळतील या बॉलवरती. त्याच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. मोठ्या शिताफीनं ठोकला चौकार. बारा बॉलचा खेळ बाकी राहिला आणि विजयासाठी 20 ची गरज. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती 43 बनल्यात. जितेच्या बॅटला जसा बॉल लागला ना त्याने बॅट अंपायरकडे दाखवली नाही. प्रथमतः समालोचकाला दाखवली नाही माझ्या बॅटला बॉल लागलाय. चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडली आहे त्याने. पूर्वार्धामध्ये एक हाती किल्ला लढवणारा बॅटर आता गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर 12 चेंडू आणि 20 ची गरज. खूप काय बाकी आहे या सामन्यामध्ये असंच म्हणावं लागेल. 12 चेंडू 20 धावा रोखायच्या आहेत. सर्वेशला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्क वरती येतोय. सर्वेशने बॅटिंग चांगली केली होती. 13 बॉल 23 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या पूर्वार्धामध्ये. खरं तर पहिला सामना तो खेळतो या संघामध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये प्रदर्शन त्याचं चांगलं पाहायला मिळालं. षटकार त्याने ठोकले होते 2-1. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 13 बॉल 23 धावांची विस्फोटक खेळी त्याने साकारलेली पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडला निमेश भोपीला आपण पाहत आहोत. तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. सामना महत्वाचा आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. यावेळेला लोअर फुल टोल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल. सिंगल मिळाली आहे. दुहेरीसाठी पलटला होता. काल असंच घडलं होतं. हार्दिक पांड्याने सिंगल घेतली. दुहेरीसाठी कॉल दिला नाही. पुढे सरसावलं आणि त्याच वेळेला शिवम दुबे जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. तिथून पुढे असं वाटलं एका क्षणाला की धावा थांबतील. परंतु तिलक वर्मा कालच्या रात्रीमध्ये शेवटपर्यंत तो बॅटिंगसाठी आणि 7व्या क्रमांकावरती आला होता. 19 ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला जितेश भोईर. पुढचा चेंडू यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खाली राहिला चेंडू. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. खूप काय बाकी या सामन्यामध्ये याचा मी आधीच उल्लेख केला होता. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. यू तक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. येणाऱ्या 10 बॉल आणि विजयासाठी 19 ची गरज.
पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो ओव्हर द विकेटने. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड. ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना लाईन वरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण, स्वीकारला षटकार. पन्नास धावा धावफलकावरती बनल्या. 13ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ट्रेडमार्क स्ट्रोक आहे या बॅटरचा. सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो जितेश भोईर. लांब लचक फटकेबाजी तो साकारत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर कालचा दिवस त्याच्यासाठी तितकासा चांगला राहिला नाही. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये त्याने धावा तितक्याशा बढवल्या नाहीत, परंतु 16 स्पर्धा ज्यावेळेला संघ जिंकतो ना, गावाचा एकोपा आणि त्याच वेळेला गावाचं पाठबळ सर्वाधिक महत्वाचं राहतं. हे संघ सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये एंट्रीज खेळतोय. नाईटच्या स्पर्धांमध्ये सातत्याने संघाला तुम्ही खेळताना पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, नशिबाची साथ, धाव मिळतील 4, आला आणखीन एक चौकार. या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. नशिबाच्या रथामध्ये बसून आलेला जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चला आयुष कोळी टॉस साठी रिपोर्टिंग करा. आयुष चला टॉस साठी लवकरात लवकर या. पुढचा सामना जो आहे तो 3 षटकांचा होईल, याच्याकडे लक्ष वेधूयात. सेकंड मॅच केवळ 3 षटकांची राहील. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध, व्हाईट बॉल, दिशाहीन चेंडू राहिलेला पाहायला मिळतोय. खरं तर अनेक खेळाडू या गावामधून पुढे येत असताना पाहायला मिळाले. इथून एक सिंगल आली, अवांतर धाव आली आहे, धावफलकावरती आहेत ते एकंदरीत 55 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी आवश्यकता राहिली ती 8ची. 8 धाव संख्येची गरज राहिली आहे केवळ मोठी जुई संघाला जिंकण्यासाठी. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, डाऊन द ग्राउंड खेळलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम, मॅसिव्ह. धाव संख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॅप्टनला मला वाटत नाही कॉल द्यावा लागेल, कारण दिघोडेकरांना थोडी घाई आहे. आयुष तर आधीच तयार आहे टॉस साठी. संपूर्ण संघ टॉस साठी आलाय, खरं तर त्यांनाच पुढे जायचंय, त्यामुळे तेच तयार आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र केवळ 2 धावसंख्येची गरज राहिली आहे. पहिला फलंदाज हा जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला होता, अंकेश कामोटकर पहिला बाद झाला, तदनंतर दीप आउट झाला होता. 21ला पहिला आउट झाला, दुसरा 27ला आणि तिसरा 39ला. खोलातला चेंडू ऑन साइडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, ऋषी येईल. सामना बरोबरी झालाय, केवळ 1 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यामध्ये पलटवार झालेले पाहायला मिळालेत. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी केवळ 1ची गरज. मॅच बरोबरी झाली आहे आणि तिथे मात्र एक पात्री अभिनय करत असताना जितेश भोईर असेल आणि अगदी त्याच वेळेला निमेश भोपीने या सामन्यामध्ये पलटवार केलेत. ही जोडी जमली आहे. 6 चेंडू आणि 1ची गरज. एक ब्रेक घेऊयात आणि एक छोटीशी क्षणभर विश्रांती घेऊयात. डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. सहा चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. 6 बॉल 1. जितेश भोईर आडव्या बाटने मॅट फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर,
हुक केला, 6 धावांना बुक केला, षटकारानं मॅच संपवली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच निनाद भोईर राहिला, ज्याने 9 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी साकारली. चला या आपण धनेश कामोटकर टीम कॅप्टन मोठीजी टॉस साठी आहे. हॅलो. मोटोजी टीमसाठी चिरनेर गावचे जावई परेश हौशाराम भोईर यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. जावयांचं या सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. चला धनेश कामोटकर आणि आयुष कोळी, मी समीर डोंगेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिरनेर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघ दरम्यान नाणेफेक आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी यावेळी खेळाडू निनाद